स्टेशन हद्दीमध्ये करंजाडी येथे एका फ्लॅटमध्ये कॉल सेंटर चालू असल्याची माहिती मिळाली होती आपल्याला आणि त्या कॉल सेंटर मधून सर्व नागरिकांना फोन केले जात होते आणि लोन बाबत विचारणा केली जात होती आणि त्यांना जर लोन पाहिजे असेल तर प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स व इतर फीच्या माध्यमातून त्यांच्याकडून QR कोड द्वारे पैसे मागितले जात होते आणि त्याच्यामध्ये थोडक्यात फसवणूक केली जात होती अशी माहिती आपल्या सिनियर PI पनवेल शहर यांना मिळाली असता आपण त्या ठिकाणी पनवेल शहरची सायबर टीम, त्याच्यानंतर कळंबोलीची सायबर टीम आणि आपलं नवी मुंबईचं सायबर पोलीस स्टेशन आहे, अशा 3 टीम मिळून आपण करंजाडे येथे सेक्टर R4 निलगिरी अपार्टमेंट येथे छापा टाकला असता आपल्याला त्या ठिकाणी 4 इसम मिळून आले. त्या ठिकाणी 3 लॅपटॉप, त्याच्यानंतर 15 मोबाईल, 31 सिम कार्ड, 7 वेगवेगळे डेबिट कार्ड, असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल आपल्याला मिळून आला. आणि त्या ठिकाणी हे जे काही कॉल सेंटर होतं हे फेक कॉल सेंटर होतं. यांच्याकडे कुठलाही इन्शुरन्स कंपनी, लोनची कुठली कंपनी नाही. हे फक्त लोकांना फसवून पैसे काढण्यासाठी हे कॉल सेंटर चालवलं जात होतं. याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करून हे 4 आरोपी विजय भंडारी, तुषार पिंगळे, दर्शन उमाशंकर आणि रोहित गौडा यांना आपण अटक केलेली आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आमच्या सध्याच्या तपासानुसार 50 लाखाच्या पुढे ही फसवणूक नागरिकांची झालेली आहे. याच्यामध्ये पुढील तपास टीम करत आहे. हे साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून चालू असल्याची आम्हाला माहिती आहे. ह्या 4 लोकांविरोधात सध्या तरी कुठली क्रिमिनल हिस्ट्री नाहीये, परंतु याच्यामध्ये तपास चालू आहे. ह्याचा बेस कर्नाटका राज्यातील असल्याची शक्यता आहे. यांच्यावर देखील 1-2 लोक असण्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यानुसार आमचा तपास चालू आहे. याच्यामध्ये यांच्याकडे थोडक्यात आता यांचं मोडस असं होतं की फेसबुकवर एक लोनचं पेज तयार केलं जायचं. त्याच्यावर नागरिकांना लोन हवे असल्यास या नंबरवर संपर्क करा असा मेसेज दिला जायचा आणि त्याच्यावर जेव्हा नागरिक संपर्क करायचे तर अशा नागरिकांना मग या कॉल सेंटर मधून कॉल केले जायचे, तुम्हाला लोन पाहिजे आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे, मग तुम्ही एवढे मिनिमम डॉक्युमेंट्स आमच्याकडे लागतील आणि तुम्हाला आम्ही लोन करून देऊ. मग 15-20 लाखासाठी त्यांची एक ठराविक फी असायची, ती फी घ्यायची आणि नंतर फोन बंद करून त्याच्यामध्ये तुषार पिंगळे हा इथला पनवेलचा आहे, रोहित गौडा रायचूरचा आहे, दर्शन उमाशंकर हा देखील रायचूरचा आहे आणि विजय भंडारी देखील पनवेलचा आहे. 2 आरोपी पनवेलचे, 2 कर्नाटकाचे. याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे. महिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी आपल्याला आज निश्चित माहिती मिळालेली नाही आणि निश्चित आकडा आपल्याला सर्व बँकचे ट्रान्झॅक्शन आपल्या समोर आल्याशिवाय सांगता येणार नाही किती नागरिकांची. सर, अशा प्रकारचे घर भाड्याने देतात त्या घर मालकांवर कारवाई करणार? निश्चितच आम्ही कारवाई करणार आहे. याच्यामध्ये ज्या वेळेस घरं भाड्याने दिली जातात त्यावेळेस महानगरपालिका आणि पोलिसांचं देखील ऑनलाईन त्याचं आपण रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं आणि ते जर त्यांनी केलेलं नसेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली.